हाय फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासोबत माझं समर हेअर केअर रुटीन शेअर करणार आहे। तुम्हाला उन्हाळ्यामध्ये कोणत्या सुकाट टाळायला हवं तर चला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या केसांना हेअर ऑइल अप्लाय करण्याआधी त्या केसांचा गुंता काढायचा असतो, कारण नाईटमध्ये जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले केस बिखरलेले असतात मॉर्निंगला उठल्यावर। म्हणून सर्वात आधी व्यवस्थित आपले केस विचरायला हवे, कारण तेल जर आपण आधी अप्लाय केलं आणि नंतर केस विचरले तर आणखी आपले केस तुटल्या जाते। त्यामुळे आधी व्यवस्थित जे टँगल्स झालेले आहेत ते सर्व काढून घ्यायचे पूर्ण आणि त्यानंतरच हेअर ऑइल अप्लाय करायचं। तर वीकमधून आपल्याला ॲटलिस्ट 2 ते 3 वेळा जी आहे छान असं केसांना तेल लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हलक्या हाताने मसाज करायची आहे। त्याने काय होते, आपलं ब्लड सर्क्युलेशनसुद्धा चांगलं होते आणि आपल्याला रिलॅक्स फ्री आणि स्ट्रेस फ्रीच वाटतं। तर हेअर ऑइल जे आपण अप्लाय करतो ते ॲटलिस्ट आपल्याला, जर तुम्ही रात्री लावत आहे तर ओव्हरनाईट ठेवू शकता आणि जर मॉर्निंगला लावत आहे मी तर 2 ते 3 तास आपल्याला ते व्यवस्थित केसांना ॲब्झॉर्ब झालं पाहिजे। म्हणून मी ते मॉर्निंगला उठल्याबरोबर ऑइल अप्लाय करते आणि मग सर्व जे घरचे कामं आहे ते वगैरे होतपर्यंत पूर्ण ऑइल जे आहे ते ॲब्झॉर्ब होऊन जातं। तर मी इथे सेसा ऑइल यूज करते। तुम्ही कोणतंही साधं कोकोनट ऑइल किंवा तिळाचं तेल किंवा बदामाचं तेल जे असते ते यूज करू शकता। तर याला ना कोंबसारखं दिलं आहे, तर मी त्याने अप्लाय करत आहे आधी, त्यानंतर मी हाताने लावणार आहे। जेवढी आपण केसांची बाहेरून काळजी घेतो, तेल वगैरे अप्लाय करतो, हेअर मास्क अप्लाय करतो, तसंच आपल्याला आपल्या आतमध्ये सुद्धा ते व्यवस्थित प्रोटीन्स केलं पाहिजे। त्यासाठी आपल्याला आहारामध्ये भरपूर विटॅमिन्स, प्रोटीन जे आहे, ज्या भाज्यांमध्ये हिरव्या पालेभाज्या त्या वगैरे खायला पाहिजे। आणि उन्हाळा आहे आता, तर आपल्याला दिवसातून 8 ते 10 लिटर पाणी प्यायला पाहिजे। आपली बॉडी जी आहे जर हायड्रेटेड राहिली तरच चांगलं असते, जर ती डिहायड्रेटेड झाली तर आपले केस आणखी कोरडे होतात। आणि जेव्हा आपण झोपतो तर ती जी आपली पिलो कवर आहे ना, ती नेहमी सॉफ्ट आणि सिल्कची यूज करायला पाहिजे। अदरवाईज जर आपण कॉटनची यूज केली तर जे आपण ऑइल, म्हणजे कोणी नाईटला लावतात तर ते जे ऑइल आहे ते पूर्ण पिलो कवरमध्येच ॲब्झॉर्ब होऊन जातं आणि आपल्या ते केसांना व्यवस्थित पाहिजे तसं ते पोषण मग मिळत नाही। तर मी इथे व्यवस्थित 10 ते 15 मिनिट छान मसाज केली आणि आता मी इथे हेअर बांधून घेत आहे। तर खूप जास्त टाईट पण नाही बांधायला हवं, पण मी आता इथे कामं वगैरे करणार आहे तर केस सुटायला नको म्हणून मी क्लचर लावत आहे। पण ऑल टाईम आपल्याला हेअर टाईट बांधून ठेवायचे नाही आहे, अदरवाईज ते केस तुटतात। तर मी 2 ते 3 तास झाले आहे माझ्या केसांना। आता मी इथे पहिले केस जे आहे ना ते ओले करून घ्यायचे। डायरेक्ट जे आहे ते शॅम्पू अप्लाय करायचं नाही, कारण कितीही केमिकल्स फ्री आपण यूज केले तरी त्यामध्ये काही ना काही चान्सेस तर असतातच केमिकल्स यूज केलेले। तर सर्वात आधी जे आहे ना, आपल्याला केस जे पूर्ण आहे ते ओले करून घ्यायचे आहे आणि शॅम्पू डायरेक्ट अप्लाय न करता एक जगमध्ये जे आहे ते आपल्याला थोडं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये शॅम्पू ॲड करायचं आणि ते थोडं मग डायल्यूट करून घ्यायचं आणि ते त्यानंतर ना केसांवर अप्लाय करायचं। म्हणजे काय होते, आपल्याला थोडं शॅम्पूसुद्धा असं केसांना लावायची गरज पडत नाही आणि ते पूर्ण केसांना छान व्यवस्थित अप्लाय होऊन जातं। आणि केसांना शॅम्पू लावल्यानंतरसुद्धा 2 ते 3 मिनटं छान असं मसाज करायचं। ॲक्च्युली माझ्याकडे जे आहे ना मसाज करायचं ते आहे, पण मी ते आता अप्लाय केलं नाही, मी ते हातानेच तुम्हाला करून दाखवत आहे। तर हेअर जे आहे ते व्यवस्थित शॅम्पू यूज केल्यानंतर इथे मी एक टॉवेल घेतलं, थोडं गरम पाणी, म्हणजे कोमटपेक्षा थोडं हलकं गरम पाणी घेतलं आहे मी ते, आणि ते पूर्ण व्यवस्थित वेट करून घेत आहे। आणि ते जे आहे ते आपल्याला इथे केसांना असं बांधून घ्यायचं आहे। म्हणजे जसं आपल्या चेहऱ्याला आपण गरम पाण्याची वाफ देतो ना, तसंच आपल्या केसांनासुद्धा महिन्यातून किंवा 2 महिन्यातून असं आपल्याला करायला हवं, म्हणजे ते केसांसाठी चांगलं असते। तर मी सुद्धा इथे तर कोणी काय करते, केस धुण्यासाठी खूप जास्त हॉट वॉटर यूज करते, पण त्यासाठी आपल्याला तसं करायचं नाही आहे। आपल्याला कोमट पाणी यूज करायचं आहे आणि शॅम्पूसुद्धा नॅचरल यूज करायचं आहे। तर शॅम्पू जे आहे यूज करून झाल्यानंतर मी इथे काय केलं, माझ्याकडे मी हे जे आहे फ्लिपकार्टवरून केराटिन हेअर स्पा बोलवलं होतं, तर मी हे आताच यूज करत आहे। 1 ते 2 आठवडे झाले माझ्याकडे। तर थोडं पाणी जे आहे ते पूर्ण निघाल्यानंतर आपल्या केसांचं हे आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे। तर हे आपल्याला स्कॅल्पला अप्लाय करायचं नाही आहे, हे फक्त जे आपले हेअर टिप्स आहे आणि जे मिडल हेअर आहे त्यालाच अप्लाय करायचं आहे। हे जर आपण अप्लाय केलं तर आपले हेअर छान शायनी आणि सिल्की दिसतात। तर तुम्ही बघू शकता इथे मी नॅचरल मास्कसुद्धा यूज करू शकता, जसं मेथी आणि दही जर तुम्ही भिजवून ठेवलं आणि त्याची जी पेस्ट आहे ती लावली तर त्याने सुद्धा इफेक्ट होतं, केस त्याने छान स्मूथ आणि असे मऊ होतात।
आणि पुन्हा एक केळी आणि मध याचासुद्धा मास्क तुम्ही यूज करू शकता. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेलच ते सुद्धा अप्लाय करून. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आणि ते जर आपण मास्क जे आहे ते यूज केले ना त्याच्याने सुद्धा हेअर स्ट्रॉंग आणि अशी छान शायनी होते. तर ते सुद्धा आपण आठवड्यातून एकदा जर यूज केलं ना ते सुद्धा चांगलं असते. जेवढं आपण आपल्या केसांना केमिकल फ्री प्रोडक्ट यूज करू तेवढंच चांगलं असते. म्हणून आपण होम रेमेडीजला यूज केल्या तर तेही चांगलं आहे. तर हे आपल्याला जे सिरम हेअर स्पा लावलेलं आहे ते ॲटलिस्ट आपल्याला 5 ते 10 मिनिट ठेवायचं आहे. जर तुमचे केस जास्त ड्राय असतील तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता. तर हेअर वॉश केल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर मी ते फेस वॉश करत आहे. कारण जेव्हा आपण केस धुतो तर ते जे केसांचं जे पूर्ण पाणी आहे ते फेसवर उतरतं. त्यामुळे मी हेअर वॉश केल्यानंतरच फेस वॉश करत असते. तर मी इथे जॉयचं फेस वॉश यूज करत आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जे सूट होतं ते फेस वॉश यूज करू शकता तुम्ही. तर मी इथे फेस वॉश वगैरे करून घेतलं. तर पुन्हा मला तुम्हाला हे एकदा सांगायचं आहे की उन्हाळ्यामध्ये जे आहे ते जास्त गरम हीटवाले अप्लायन्सेस यूज करायची नाही आहे. मी इथे तुम्हाला दाखवायसाठी हे करत आहे. तर जे ड्रायर आहे ना ते फक्त इमर्जन्सी आणि अर्जंटमध्ये जर तुम्हाला कुठे जायचं असलं तरच अप्लाय करायचं आहे. पुन्हा जे आपण हेअर स्ट्रेटनिंग वगैरे यूज करतो ना ते सुद्धा आपल्याला अवॉइड करायचं आहे. कारण त्याने सुद्धा केस जे आहे ते खूप वृक्ष होतात, ड्राय होतात, कोरडे होतात आणि स्प्लिट एंड्ससुद्धा होते ते जास्त हीट यूज केल्याने आणि आपले केस मग तुटतात. तर आपल्याला काय करायचं आहे, हेअर वॉश केल्यानंतर नॅचरली तुम्ही हेअर जे आहे ते ड्राय करू शकता. तुम्ही फॅनच्या हवेमध्ये छान हेअर जे आहे ना ते ड्राय करू शकता. किंवा मग तुम्ही उन्हामध्ये जर 5 ते 10 मिनिट थोड्या वेळसुद्धा जर उभं राहिले ना तर हेअर पटकन आपले जे आहे ते ड्राय होऊन जाते. कारण आता उन्हाळा आहे त्यामुळे. कारण जेवढं नॅचरल वेनी आपण जर हेअर ड्राय केले तेवढंच चांगलं असते. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसह. ओके, बाय बाय.